मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार हा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो, चांगला आपली कल्पना असते, चांगलं आपलं विजन असतं, पण त्याच्यातून काही विकृती, काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात, असा मला अनुभव आलेला आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींची आता चिंता वाढलेली आहे. ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दलची नवीन अपडेट समोर आलेली आहे. तुम्ही ऑक्टोबरच्या म्हणजे तुमच्या 16व्या हप्त्याबद्दल वाट पाहून असाल. तुम्हाला आताच 15वा हप्ता म्हणजेच या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला असेल. तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटला की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आणि तुम्ही आता सध्या ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल वाट पाहताय की नाही तेही नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. कारण की बघा, मागच्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसतोय. त्यासाठी लाडक्या बहिणी या ठिकाणी कुठेतरी 1 तारीख फिक्स करावी प्रत्येक महिन्याच्या लाभाची, याची देखील मागणी करतायत. 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत म्हणजे पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. कुठली तरी 1 तारीख फिक्स झाल्यास त्या तारखेला लाडक्या बहिणींना लाभ भेटेल आणि त्याच्यानंतर त्यांना वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून त्यांची लाडक्या बहिणींची जी पण कामं असतील, आर्थिक कामं, जी हॉस्पिटलची कामं असतील, शाळेची कामं असतील, सर्व कामं वेळेवरती पूर्ण होतील. तर बघा, आता ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची नवीन अपडेट आपण बघणार आहोत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. खरं तर आपण जर बघितलं सप्टेंबरचा हप्ता जो आहे 1500 रुपये तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये याचं वाटप जे आहे ते सुरू झालेलं होतं. तर लाडक्या बहिणींना आशा होती की सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे मिळून 3000 रुपये एकत्रित भेटायला पाहिजेत. कारण की बघा, आपण जर बघितलं दिवाळी या ठिकाणी सुरू झालेली होती, भाऊबीजेलाही हे पैसे भेटले नाहीत आणि दिवाळीला देखील ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आशा होती की सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे दोन्ही हप्ते एकत्र भेटावेत. सणासुदीच्या काळामध्ये हे हप्ते जर एकत्र भेटले असते तर लाडक्या बहिणींचा आनंद अजून खूप मोठा झाला असता. तुम्हाला ही आशा या ठिकाणी लागलेली होती की एकत्रित पैसे भेटतील म्हणून, परंतु तसं झालेलं नाही. फक्त 1500 रुपये जे आहेत या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे भेटलेले आहेत. मग ऑक्टोबरचा हप्ता नेमका कधी भेटणार त्याचीच अपडेट आपण जी आलेली आहे ती बघणार आहोत. बघा, लाडक्या बहिणींना ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा सध्या लागलेली आहे. तुम्ही याची वाट पाहत असाल. भाऊबीज या ठिकाणी गेली तेव्हा देखील या ठिकाणी 1500 रुपये जे आहेत ऑक्टोबरचे भेटलेले नाहीत. तर हे पैसे खात्यात जमा होतील दिवाळीला किंवा भाऊबीजला 1500 रुपये ऑक्टोबरचे, अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती, पण तेही या ठिकाणी जमा झालेले नाहीत. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला आहे. कारण की ऑक्टोबर महिना संपायला
काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्याच्यामुळं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी लांबणीवरती जातो की काय, असाच या ठिकाणी प्रश्न आहे. आता ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल लाडक्या बहिणींना चिंता लागलेली आहे. राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यासाठी मोठी कसरत सध्या करताना या ठिकाणी आपण पाहतोय. दिवाळी आधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिलेला होता. बघा, सप्टेंबरचा तुमचा 15वा हप्ता दिवाळी या ठिकाणी सुरू व्हायच्या काही दिवस अगोदरच तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल अशी आशा लाडक्या बहिणींना लागलेली होती. तीही आता मावळलेली आहे. ऑक्टोबरचा हप्ता मग कधी भेटणार? दिवाळी देखील गेलेली आहे, परंतु ऑक्टोबरचे 1500 रुपये जे आहेत ऑक्टोबरच्या महिन्यामध्येच भेटतील, दिवाळीच्या काळामध्ये भेटतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती. आता असा प्रश्न पडू लागलेला आहे की ऑक्टोबरचा हप्ता देखील या ठिकाणी लेट होतो की काय, त्याबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे, तीच आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे आणि या योजनेचा लाडक्या बहिणींना खूप मोठा फायदा देखील होतो. अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना ही सरकारची आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये दिले जातात. आर्थिक मदत म्हणून गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींना याचा फायदा देखील होतोय. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला होता आणि दिवाळी देखील त्यामुळे गोड झालेली होती. परंतु आता ऑक्टोबरचा हप्ता मग कधी भेटणार? बघा, ऑक्टोबरचे आणि सप्टेंबरचे एकत्रित 3000 रुपये जर लाडक्या बहिणींना भेटले असते तर त्याचा मोठा फायदा देखील या ठिकाणी सणासुदीच्या काळामध्ये झाला असता. परंतु आता ऑक्टोबर महिना संपायला आलेला आहे, त्याच्यामुळे याकडे बहिणींचं लक्ष आता लागलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा मग लाभ जो आहे तो कधी भेटणार. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे. मीडिया वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता, पण भाऊबीजेच्या दिवशी देखील लाडक्या बहिणींना या ठिकाणी गोड भेट भेटलेली नाही, म्हणजेच ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला नाही. आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे वितरण या ठिकाणी 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे, असं या ठिकाणी न्यूजमध्ये बोललं जात आहे. या संदर्भात मात्र सरकारकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. बघा, कुठलाही लाभ देण्याच्या अगोदर आपण जर बघितलं आता 5 ते 6 महिने या ठिकाणी प्रत्येक वेळेस कुठला तरी एक GR जो आहे तो प्रसिद्ध होतो आहे, ज्याच्यामध्ये वितरण करण्यासाठीचा जो निधी आहे त्याची तरतूद अगोदर केली जात आहे आणि त्याच्यानंतर जी पण तांत्रिक प्रोसेस आहे ती पूर्ण होत आहे आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी निधी वितरणाला सुरुवात होत आहे. जसं आपण 5 ते 6 महिने या ठिकाणी लागोपाठ बघितलं, जे पण लाभ लाडक्या बहिणींना भेटत आहेत तर त्या महिन्यामध्ये न भेटता प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या महिन्याचा लाभ पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटताना दिसत आहे. तर मग तसंच ऑक्टोबर महिन्याचा देखील लाभ या ठिकाणी लांबणीवरती जाईल की काय अशी या ठिकाणी भीती आता वाटायला लागलेली आहे. आणि ऑक्टोबरचा हप्ता मग लांबणीवरती जर गेला तर तुम्हाला या आठवड्यात शेवटच्या जर भेटला नाही तर हा लाभ जो आहे तुमचा नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला भेटू शकतो. बघा, आता ऑक्टोबर महिना या ठिकाणी संपत आलेला आहे, परंतु अजून देखील याची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळेच मग हा हप्ता देखील तुमचा पुढच्या महिन्यामध्ये जाऊ शकतो. बघा, या आठवड्यात जर तुम्हाला पैसे नाही भेटले तर ऑक्टोबरचा लाभ मग तुम्हाला कधी भेटणार आहे? हा जो 16वा हप्ता आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला भेटू शकतो. परंतु ऑक्टोबरच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये निधीबद्दल म्हणजे निधी तरतुदीबद्दलचा GR येणं अपेक्षित आहे. GR आला तर मग ज्याची जी तांत्रिक प्रोसेस आहे पुढची निधी वितरणाची किंवा जो GR येईल त्या GR मधील जो निधी असेल तो निधी जो असणार आहे महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित केला जाईल आणि त्याच्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये त्याचं निधीचं वितरण जे आहे पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या सुरू होऊ शकतं. जर हाही हप्ता लेट झाला तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग हे ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे तो भेटू शकतो. आता बघा, या आठवड्यामध्ये त्याबद्दलचा GR येणं मग खूप गरजेचं असणार आहे. त्याच्याबद्दलची तरतूद होणं गरजेचं आहे आणि त्याची अधिकृत घोषणा देखील होणं गरजेचं आहे. तर मग तुम्हाला पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नोव्हेंबरच्या हा निधी जो आहे तो वितरणाची प्रक्रिया मग सुरू होऊ शकते. आता बघा, KYC नाही केली तर खात्यात पैसे जमा होणार की नाही, मग त्याबद्दलची देखील माहिती आपण बघूयात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता KYC करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. तुम्हाला याच वेळेस नाही तर प्रत्येक वर्षी GR प्रमाणे तुम्हाला आता KYC करणं गरजेचं असणार आहे. यावरून विरोधकांनी
सरकारवरती टीकाही केली होती. दुसरीकडे KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला आहे. मात्र लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे सरकारने त्यासाठी 2 महिन्याचा वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे KYC नाही केली तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चेमध्ये काही तथ्य नाही आहे. KYC नाही केली तर ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल असं सरकारने अधिकृत कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे या चर्चेमध्ये अजिबात तथ्य नाही आहे. त्यामुळे तुमचा लाभ जो आहे डेलीप्रमाणे म्हणजे प्रत्येक महिन्याला तुमचा जो लाभ भेटतो आहे त्याप्रमाणेच हा ऑक्टोबरचा लाभ देखील तुम्हाला भेटणार आहे. मात्र नोव्हेंबरपर्यंतची KYC करण्यासाठी तुम्हाला मदत दिलेली आहे आणि सध्या KYC करण्यासाठी वेबसाईट देखील चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला एरर येत आहेत तरी देखील तुमची KYC तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. सध्या KYCबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही किंवा KYC तुम्ही केली नाही म्हणून तुमचा लाभ जो आहे तो थांबवला जाणार नाही याबद्दलही कुठलाही निर्णय झालेला नाही. तर ऑक्टोबर महिन्याच्या लाभाबद्दलची आपण संपूर्ण अपडेट बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.